सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत, शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे स्टडी अप या यूट्यूब चॅनलवरती. मागील व्हिडिओमध्ये न्यूलँड्सचे अष्टके हा जो काही नियम आहे हा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेला होता. मूलद्रव्यांची जी काही मांडणी आहे ती मांडणी अष्टकाच्या स्वरूपात न्यूलँड्सने केलेली होती. त्याचं विचारण आपण मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तसंच या व्हिडिओमध्ये मेंडेलीवच्या आवर्त सारणी कशा प्रकारे मांडणी केलेली आहे मूलद्रव्यांची ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग चला तर मेंडेलीवच्या आवर्त सारणी. मेंडेलीव यांनी 1869 मध्ये आवर्त सारणीची मांडणी केली. मग मूलद्रव्यांची मांडणी अनुभार ॲटॉमिक मास वाढत्या क्रमाने केली. त्यांनी जी मांडणी आहे ही मूलद्रव्याच्या अनुभारानुसार काय केली, चढत्या क्रमाने किंवा वाढत्या क्रमाने केली. त्यानंतर या सारणीत 8 गट आणि 7 आवर्तने आहेत. त्यांची जी काही मांडणी होती या मांडणीमध्ये 8 गट आणि 7 आवर्तने आहेत. त्यानंतर काही मूलद्रव्यांनी त्यांनी रिकाम्या जागा ठेवून भविष्यात मूलद्रव्य भाकीत केलेले आहेत. म्हणजे अशा काही रिकाम्या जागा ठेवलेल्या होत्या की ज्या भविष्यात दुसरे मूलद्रव्य तयार होतील त्यांच्यासाठी त्यांनी रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलीवने मूलद्रव्याचा हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेला हायड्रॉक्साईड आणि ऑक्साईड या संयुगाचे रेणुसूत्र हे रासायनिक गुणधर्माचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. मेन म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचे की जो काही मेंडेलीव होता या मेंडेलीवने अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने मांडणी केली. काही रिकाम्या जागा पण ठेवलेल्या ती जेणेकरून ते पुढं नवीन मूलद्रव्य तयार होतील. जसं की हायड्रोजनचे संयोग जर झाला तर हायड्रॉक्साईड होईल आणि ऑक्सिजनचे संयोग जर झाला तर ऑक्साईड ही संयुगांची निर्मिती होईल. त्यानुसार त्यांनी काय केले, गुणधर्म विचारात घेतलेले आहेत. मूलद्रव्याचे तसेच त्यांचे हायड्रॉक्साईड व ऑक्साईड या संयुगाचा द्रवांक हा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांची संयुगे विचारात घेतली आणि हायड्रॉक्साईड व ऑक्साईड या संयुगांपासून किंवा या संयुगांचा जो काही द्रवांक असेल, उत्कलांक असेल, घनता असेल, हे भौतिक गुणधर्म सुद्धा काय केलेले ते त्यांनी विचारात घेतलेले आहेत. मग पहिले आपल्याला लक्षात ठेवायचे रासायनिक गुणधर्म लक्षात घेतलेले होते, हायड्रॉक्साईड आणि ऑक्साईड होत असते ते. त्यानंतर त्या मूलद्रव्यांचा भौतिक गुणधर्म पण त्यांनी विचारात घेतला की द्रवांक, उत्कलांक, घनता हे गुणधर्म विचारात घेऊन त्यांनी काय केलेली मांडणी केलेली आहे. मेंडेलीवला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. आता हे जे काय हायलाइट करलेले पॉइंट आहेत ते काय करायचे, ते लक्षात ठेवायचे आहेत. मग इथं काय सांगितले, भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची काय होणार आहे तर पुनरावृत्ती होणार आहे. म्हणजे पुन्हा ते काय होणार आहे, त्यांचे गुणधर्म सारखे दाखवणारे मूलद्रव्य त्या सारणीमध्ये येणार आहेत. त्यानंतर या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलीव यांनी पुढील आवर्त सारणीचे प्रतिपादन केलेले आहे. म्हणजेच त्यांनी त्या आवर्त सारणी आहे या आवर्त सारणी कशा प्रकारे तयार होणार आहे हे त्यांनी काय केलं, व्याख्या मांडली थोडक्यात. मग त्यांनी सांगितलं मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तफल असते. ते आता त्यांचे जे काही मूलद्रव्याचे गुणधर्म असतील हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तफल आहे. आता आवर्तफल म्हणजे काय, त्यात जे काही चक्कर म्हणत असतोय ते लक्षात ठेवायचे आहे. ते मग इथं आपल्याला मेंडेलीवची आवर्त सारणी दिसते. या सारणीमध्ये गण आपल्याला दिसते. ते मग गण म्हणजे काय, तर ज्या काही उभ्या ओळी असते ते त्यांना गण म्हटलेले आहे. आणि त्यानंतर जे काही आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणलेले ते तर आवर्त म्हटलेले आहे. मग याच्यानुसार रचना जर बघितली आवर्त सारणीमध्ये तर याच्यात असणारा जो काही R2 आणि O आहे तर R म्हणजे तो अणु आणि दुसरं काय तर ऑक्सिजनचे संयोग. मग जर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे संबंध असेल तर हायड्रोजनची 2 रेणू दाखवावं लागतील आणि ऑक्सिजनचा 1. तसंच लिथियमचा जर बघितला तर लिथियमचे लिहिताना आपण काय करणार आहे ते तर 2 रेणू लिहायचे आणि ऑक्सिजनचा 1. अशा पद्धतीने काय केलेली त्यांची मांडणी केलेली आहे. तसंच बेरिलियम मॅग्नेशियमचं जर बघितलं, बेरिलियम किंवा मॅग्नेशियमचं तर मॅग्नेशियमचा 1
अणू आणि ऑक्सिजनचा पण एक असा संबंध होत असते ते, हे त्यांनी काय केलेले ते विचारात घेतलेले आहे ते. त्यानंतर काही त्यांनी काय केलेले ते रिकाम्या जागा ठेवलेल्या आहे ती. मग ह्या रिकाम्या जागा कशासाठी ठेवल्यात तर ते आपण बघितलेले आहे ते, कारण की यांच्या बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन आणि भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म हे विचारात घेऊन त्यांनी काय केलेले ते जागा ठेवलेले आहे ती, का भविष्यात हे दुसरे मूलद्रव्य तयार होतील त्यांचे किंवा त्यांची पुनरावृत्ती होईल हे लक्षात ठेवलेले आहे ते. मग ही जी काही आवर्त सारणी, ही आवर्त सारणी काय केलेली ती लक्षात घ्यायची आहे. मग इथे जो काही डॅश दिलाय, हा डॅश कशासाठी दिलाय तर त्या स्थानातील मूलद्रव्य त्यांना आढळलेले नाही, ती भविष्यात काय होणार आहे ते येतील त्यांच्यासाठी काय केले त्यांनी स्वतंत्र जागा ठेवलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी त्या स्थानी मूलद्रव्यांची निश्चिती नव्हती. मग आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपल्याला दिसते ती, तर तिथे जे काही मूलद्रव्य असतील यांची काय झालेली निश्चिती नव्हती. मग हे मूलद्रव्य नंतर ना आले किंवा विकसित झाल्यानंतर आपल्याला त्यांची नावं कशी आहेत ते पुढे येतीलच. त्यानंतर ही आवर्त सारणी मेंडेलिव्हच्या मूलद्रव्यांच्या अनुभाराच्या वाढत्या क्रमाने आणि त्याच रासायनिक गुणधर्माच्या सामर्थ्यावर आधारित केलेली आहे, हे लक्षात ठेवायचे ती. मग या सारणीवरून आपल्याला 2-3 पॉइंट लक्षात ठेवायचे ती. या मेंडेलिव्हची आवर्त सारणीचे जे काही गुण असतील हे गुण काय करणार आहे ते आपण बघणार आहोत. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण हे आपल्याला बोर्डाने दर 1 वर्ष ऍड विचारलेले असते, म्हणजेच मागील वर्षी आपल्याला विचारलेले नव्हते. 2024ला हा प्रश्न पडलेला होता. आपल्याला 3 मार्कांसाठी 3 गुण लिहायचे होते. आता 25ला आलेला नाही, म्हणजे आपल्याला 2026-27ला या वर्षी फिक्स विचारला जाऊ शकतोय. त्याच्यामुळे जे काही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आहेत ते काय करायचे ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग पहिला आहे मेंडेलिव्ह यांनी काही मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीत रिकाम्या जागा ठेवल्या. हा काय केलेला पहिला गुण आहे. मेंडेलिव्हने काही मूलद्रव्यांसाठी काय केलेले आवर्तनामध्ये रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. तिथे आपण वरती आवर्त सारणीमध्ये काय केलेले ते बघितलेलं आहे. त्यानंतर या रिकाम्या जागांवरील मूलद्रव्यांचे अनुभार व मूलद्रव्य त्यांनी अचूक भाकीत केलेले जे काही मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य काय झालेले ते पुढे आपल्याला मिळालेले आहे. ते जसं पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचे एक्का बोरॉन. मग एक्का बोरॉन या मूलद्रव्यापासून नवीन मूलद्रव्य तयार झालेलं आहे, तो म्हणजे गॅलियम. त्यानंतर एक्का अल्युमिनियम असेल त्यांच्यापासून काय झालेलं आहे स्कॅन्डिनियम. आणि एक्का सिलिकॉन आहे त्यांच्यापासून काय झालेलं आहे तर जर्मनियम तयार झालेला आहे. मग हा जो काही एक्का बोरॉन गॅलियम तयार करत असतो, एक्का अल्युमिनियम हा स्कॅन्डिनियम तयार करत असतोय आणि एक्का सिलिकॉन हा जर्मेनियम यांच्यापासून नवीन मूलद्रव्य तयार झालेले ते हे मेंडेलिव्हचा काही आवश्यक गुण किंवा महत्वाचा गुणधर्म आहे, त्याच्यातले गुण आहे ते. हे परीक्षेला आपल्याला रिकाम्या जागा जोडा, रिकाम्या जागा लिहा किंवा सहसंबंध ओळखा यांच्यासाठी 2 मार्काला हा प्रश्न हमखास विचारला जात असतोय. त्यानंतर पुढचा गुणधर्म लक्षात घ्यायचा आहे का मूलद्रव्याचे अनुभार हे चुकीचे असल्यास त्यांनी ओळखून त्यात सुधारणा सुचवली. म्हणजे जे काही मूलद्रव्य होते हे मूलद्रव्यांच्या अनुभारानुसार त्यांनी मांडणी केलेली होती, पण काही असे मूलद्रव्य होते का त्यांचे काय झालेले होते चुकीचे अणुवस्तुमान लागलेले होते. मग त्यात काही सुधारणा करून काय केलेले ते पुन्हा दुरुस्त करून त्या अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. जसं बेरिलियमचं आधी ठरवलेलं वस्तुमान हे किती होतं 14.9 हे होते, आता बदलून किती झालेले 9.4 झालेले. म्हणजे जर आपण विचार जर केला तर आपल्याला आवर्त सारणी पहिले माहिती आहे ते मूलद्रव्य हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन. तर पहिले काय केलेलं होतं मेंडेलिव्हने जे काही अणुवस्तुमान असतील हे अणुवस्तुमान काय केले चेक केले आणि त्यांची जागा काय केली बदलली. मग यांच्या आधी आता काय येते आधी बोरॉन होता, आता काय येतो असतोय बेरिलियम, कारण का त्याचे काय केले अणुवस्तुमान बदलून दाखवलेले आहे ते. त्यानंतर मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा रोखून ठेवलेली नव्हती. मेंडेलिव्हने काय केले ते जे काही राजवायू असतील
या राजवायूंसाठी काय केली, ती आवर्त सारणीमध्ये जागा ठेवलेली नव्हती. मग त्या आवर्त सारणीला धक्का न लावता काय केलेले ती हे वेगळा गण तयार केलेला आहे. जसं हिलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी जे काही मूलद्रव्य आहे ती हे मूलद्रव्य काय करायचे, ती राजवायूसाठी ठेवलेले होते. म्हणजे राजवायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलीवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण हा निर्माण केला. त्यात राजवायूंनी काय केलेले बरोबर बसवलेलं आहे. मग याच्यात असणारे जो काही हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, हेक्झॉन असेल, क्रिप्टॉन असेल, यासारखे जे काही मूलद्रव्य आहेत हे मूलद्रव्य काय केलेले ते 18व्या गणामध्ये ठेवलेले आहे. ते आपण पुढे बघणारच आहे. मग हेलियम, निऑन, आर्गॉन, हेक्झॉन असे जे काही मूलद्रव्य आहेत ते मूलद्रव्य काय केलेले ती ह्या मेंडेलीवने आवर्त सारणीत व्यवस्थितरित्या बसवलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण आवर्त सारणीचे काय बघितलेले ते गुण बघितलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ जी काही आधुनिक आवर्त सारणी आहे, जी हेनरी मोझलेने मांडलेली आधुनिक आवर्त सारणी आहे, हिचा आपण पुढील व्हिडिओमध्ये विचार करूया.